नमस्कार, मी वैभवी धैर्यशील लोहार, मुक्काम पोस्ट मांडवे. मला आज या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी प्रथमतः संयोजकांचे आभार मानते. आज गौरी गणपतीच्या या मराठमोळ्या सणानिमित्त गौरी सजावटीच्या माध्यमातून जनजागृतीचा लहानसा प्रयोग केला आहे. या काळात तुम्ही पाहतच आहात आजची ही स्थिती. कोलकात्यामधील महिला डॉक्टर मौमिता हिच्यावर झालेला बलात्कार, थोडक्यात स्त्रियांवर होणारा अत्याचार. कारण देशात ही एकच नव्हे तर अशा अनेक घटना घडत आहेत. उदाहरणार्थ मणिपूर, बदलापूर, दिल्ली अशा कितीतरी घटना घडत आहेत. आज स्त्री म्हणून मला घराबाहेर जाताना माझ्या अंगावरती काटे आणि शहारे उभे राहतात. कारण आज अशा घटना झाल्यानंतर सुद्धा सरकार काहीही कारवाई करत नाही. मला आज माझ्या राजांचे अंतर्मनापासून आठवण येते. छत्रपतींच्या काळात राजांच्या पाटलाने एका महिलेवर अत्याचार केला होता, तर छत्रपतीने त्यांचे हातपाय काटले होते. मग आत्ताचे सरकार काय झोपले आहे का? मला अजूनही आठवते की माझे टिळक इंग्रज सरकारला बोलले होते, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? या छोट्याशा देखाव्याच्या माध्यमातून सरकारने नराधमांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी व महिलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हे डेकोरेशन करण्यात आले आहे. माझी आई शैला धैर्यशील लोहार सामान्य गृहिणी असून सुद्धा या दृश्यातून सरकारला एक कल्पना देऊ शकते. तर प्रत्येक मुलगी हा विचार करू शकते की हातात मेणबत्ती घेऊन न्याय मागण्यापेक्षा हातात तलवार घेऊन न्याय करावा.